श्री स्वामी समर्थ. लवकरच नवीन वर्ष येणार आहे. नवीन वर्ष सुरुवात आपण खूप छान पद्धतीने करणार आहोत. आपल्या कोणती सेवा करायची जेणेकरून असाध्य गोष्टी या साध्य होतील. कोणती सेवा केल्यामुळे आपल्या प्रत्येक अडचणी दूर होतील आणि 2026 आपलं खूप छान जाईल. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला 3 दिवसाचं व्यंकटेश्वर स्तोत्राचं अनुष्ठान करायचं आहे. ते तुम्हाला कधी करायचंय, ते 30 डिसेंबर, 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला करायचंय. ते कसं करायचं, तुम्ही बरोबर रात्री 1:15 सुशीलभूत व्हा, स्वच्छ वगैरे व्हा. तुम्ही पूजा मांडणी करायची असेल, तुम्ही पूजा मांडणी केली तरी चालेल किंवा तुम्ही देवाऱ्यातही जरी केलं तरी चालेल. पण पूजा मांडणी करायचं असेल तर एक चौरंग घ्या, त्याच्यावर लाल वस्त्र किंवा पिवळं वस्त्र अत्रा, त्याच्यावर स्वामींची मूर्ती ठेवा किंवा बाळकृष्णाची मूर्ती असेल ती ठेवा, विठ्ठल रुक्माची ठेवली तरी चालेल. त्यांना धूप लावा, तुम्ही पण तुपाचा दिवा लावा, अगरबत्ती लावा, निवेद्यासाठी दूध ठेवा, साखर ठेवा, खडी साखर, पाणी भरून गलास ठेवा छोटस, आणि तिथे बसूनच प्रॉपर 12 वाजता तुम्हाला व्यंकटेश्वर स्तोत्र पठण करायचंय. व्यंकटेश्वर स्तोत्र तुम्हाला 21 वेळा पठण करायचंय. व्यंकटेश्वर स्तोत्र संस्कृत मधलं खूप सोपं आहे, फक्त 15 ओव्यांचं आहे. 8 पर्यंत तुम्ही 20 वेळा वाचा आणि 21 वेळी तुम्ही 15 ओळीपर्यंत पूर्ण वाचा, कारण की 8 ओळीनंतर प्रश्रुती आहे. त्यामुळे असं तुम्ही 21 वेळा वाचा आणि 21 वेळा वाचून झालं एकदा तुम्हाला श्रीसुक्तम वाचायचंय. अशी जर तुम्ही 3 दिवसाची सेवा लगातार केली तर तुमचं 2026 खूप छान जाईल, खूप उत्तम जाईल, भरभराटी जाईल. तुमचं ज्या तुम्ही प्लॅनिंग केल्या, ज्या गोष्टी तुम्हाला ज्या करायचंय त्या गोष्टी साध्य होतील, कारण की आपल्याला स्वामींचे आशीर्वाद भेटणार आहे, भगवान विष्णूचे आपल्याला आशीर्वाद भेटणार आहे, अखंड लक्ष्मीचे आपल्याला देवी लक्ष्मीचे आपल्याला आशीर्वाद भेटणार आहे. त्यामुळे आपलं नवीन वर्ष खूप छान जाईल. आयु आरोग्य चांगलं राहील. प्रत्येक गोष्टी ज्या मनोकामना आपल्या आहेत त्या पूर्ण होतील. हा, कष्टाशिवाय पर्याय नाहीये. कष्ट करणं 100% कष्ट आहेच आहे, पण बोलताना भगवंताच्या साथ असेल त्या कष्टालाही फळ नक्की भेटतं आणि लवकर भेटतं. त्यासाठी तुम्हाला हे सेवा करायची. सोबत सकाळी उठलात की सूर्याला जलार्पण करा. सूर्याला जलार्पण करणे, एक लोटा भरून पाणी घ्या, त्यात तुम्ही सफेद तीळ टाका, हळदी कुंकू, अक्षदा, एखादं लाल फुल असेल तर लाल फुल घ्या, ते पाणी अर्पण करा. तुम्हाला ओम गृहिणी सूर्याय नमः हा 11 वेळा मंत्र जप करायचा आहे. तुम्हाला आदित्य हृदय स्तोत्र जर तुम्हाला तिथे वाचता आलं तर तिथे उभं राहून नक्की वाचा. ह्यानी होईल, ह्यानी कळेल सूर्याचाही तुम्हाला आशीर्वाद भेटेल, कारण पुढचं वर्ष 1 नंबर अंकशास्त्रानुसार 1 आहे. त्यामुळे सूर्याचे आशीर्वाद तुम्हाला भेटतील आणि आपल्या प्रत्येक कामामध्ये आपलं यश, कीर्ती सोबत ग्रोथ आपल्याला भेटत राहील. तुम्ही जे काही करताय, बिझनेस, जॉब, काही असेल, तुमचं छोटं मोठा कोणताही व्यवसाय असेल त्यात तुम्हाला यश भेटेल. तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील, कारण व्यंकटेश्वर स्तोत्राचं पठण 3 दिवसाचं अनुष्ठान खूप फलदायी आहे. आणि ह्यावेळी योगायोगाने ऑलरेडी 30 तारखेला मंगळवारी, 31ला एकादशी पण आहे आणि गुरुवारी हा स्वामींचा वार आहे. त्यामुळे 3 दिवस जर आपण भगवान विष्णूची सेवा जर केली, म्हणजे स्वामींची सेवा जर आपण केली, तर आपल्या कोणत्याही मनोकामना अधुऱ्या राहणार नाही आणि स्वामींचे आशीर्वाद भेटले तर प्रत्येक इच्छा तुमच्या नक्की पूर्ण होते. त्यामुळे ही सेवा नक्की करून बघा, खूप छान अनुभव येतील आणि तुमचं नवीन वर्ष खूप छान जाईल. श्री स्वामी समर्थ.